Hello friends, you are watching Mr. Professor YouTube channel. This is our video lecture number 7 of Mathematical Logic and we are solving previous year questions. तर आज आपण इथे जो फर्स्ट क्वेश्चन घेणार आहोत तो महाराष्ट्र सीईटी 2017 मध्ये विचारण्यात आलेला होता. तर तो क्वेश्चन काही अशा प्रकारचा आहे. Which of the following pattern is a tautology? ओके, आणि आपल्याला चार इथे ऑप्शन दिलेले आहेत. तर ते आपल्याला चेक करण्यासाठी इथे आपल्याला ट्रुथ टेबलचा हेल्प घ्यावा लागेल. तर बघा इथे ज्या चारही ऑप्शन आपल्याला विथ द हेल्प ऑफ ट्रुथ टेबल चेक करून बघावं लागेल. तर बघा आपल्याला ट्रुथ टेबल तर ड्रॉ करता येतो, तो आपण इथे करून बघूया. बघा इथे ज्या प्रकारे आपल्याला चारही ऑप्शन मध्ये व्हॅल्यूज दिसत आहेत त्यावरून आपल्याला हे कळते की ट्रुथ टेबल काढण्यासाठी आपल्याला पी क्यू आणि पहा इथे निगेशन क्यू दिसत आहे, म्हणजे निगेशन क्यू ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला काढावी लागेल आणि निगेशन पी सुद्धा दिसत आहे, तर निगेशन पी ची व्हॅल्यू सुद्धा काढावी लागेल आणि त्यावरून आपल्याला या सर्वांची व्हॅल्यू काढल्यानंतर चारही ऑप्शन आपल्याला चेक करून बघावे लागेल. तर बघा आधी आपण पी घेऊया, नंतर क्यू, नंतर निगेशन पी, नंतर निगेशन क्यू. ज्या प्रकारे आपल्या ऑप्शनची डिमांड आहे त्या प्रकारे आपण व्हॅल्यूज घेत आहोत ट्रुथ टेबल मध्ये. बघा इथे येणार टी टी एफ एफ आणि इथे येणार टी एफ टी एफ. ओके पहा आता निगेशन पी, टी चं इथे एफ होणार, निगेशन म्हणजे व्हॅल्यू उलटी होणार त्याची, टी चं एफ होणार आणि एफ चं टी होणार. तर बघा इथे टी चं एफ होणार, एफ चं टी, एफ चं टी. ओके त्याच प्रकारे आपण निगेशन क्यू करून घेऊया. तर बघा इथे टी चं एफ होणार, एफ चं टी, टी चं एफ आणि एफ चं टी. ओके आता बघा आता फर्स्ट ऑप्शन वरून आपल्याला दिसत आहे, जर आपण फर्स्ट ऑप्शन चेक करतो म्हटलं तर आपल्याला क्यू इम्प्लाइज पी ची व्हॅल्यू आपल्या जवळ असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण आपला नेक्स्ट कॉलम मध्ये क्यू इम्प्लाइज पी ची व्हॅल्यू काढूया. ओके बघा क्यू इम्प्लाइज पी ची व्हॅल्यू पहा, क्यू इम्प्लाइज पी ची व्हॅल्यू काढल्यानंतरच आपल्याला पी और क्यू इम्प्लाइज पी आपण काढू शकतो. इथे आपण लिहून घेऊया पी और क्यू इम्प्लाइज पी, म्हणजे आपल्याला कळणार की बा टॉटोलॉजी हे ऑप्शन ए आहे की नाही. बघा क्यू इम्प्लाइज पी म्हणजे क्यू इम्प्लाइज पी म्हणजे क्यू कडून पी कडे आपल्याला बघायचं आहे आणि इम्प्लाइज साठी आपल्याला रूल माहित आहे. इम्प्लाइज मध्ये जेव्हा टी इम्प्लाइज एफ असणार, टी टू एफ असणार तेव्हाच व्हॅल्यू एफ येणार, अदरवाइज इट इज ऑलवेज ट्रू. बघा टी एफ आपल्याला थर्ड रो मध्ये टी एफ दिसत आहे, म्हणजे इथे व्हॅल्यू येणार एफ आणि बाकी सर्व ठिकाणी येणार टी. ते आपण लिहून घेऊया. आता हा आहे ऑप्शन नंबर ए, इथे आपण लिहून घेऊया. पहा ऑप्शन नंबर ए. ओके पहा पी और क्यू इम्प्लाइज पी. पहा पी और क्यू इम्प्लाइज पी. आपण इथे रोला नंबर देऊया 1 2 3 4 5. पहा म्हणजे आपल्याला फर्स्ट आणि 5 या कॉलमचं रिलेशन बघायचं आहे इथे ऑप्शन ए साठी. बघा और म्हणत आहे, और साठी आपल्याला कंडिशन माहित आहे, जेव्हा एफ एफ असेल तेव्हाच एफ येणार, अदरवाइज इट इज टी इन म्हणजे और मध्ये. ओके पहा आता पहा इथे आपल्याला एफ एफ दिसत आहे थर्ड रो मध्ये, एफ एफ. ओके पहा एफ एफ म्हणजे इथे येणार एफ आणि बाकी सर्व ठिकाणी येणार टी. टी 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 टी. आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे की टॉटोलॉजी कोणतं आहे. ओके इथे एफ आलं म्हणजे याच्या सर्व व्हॅल्यू या टी नाही आहे, टॉटोलॉजी मध्ये सर्व व्हॅल्यू या टी आल्या पाहिजे, ट्रूथ आल्या पाहिजे. ओके म्हणजे ऑप्शन नंबर ए इथे आपला कट झालेला आहे. आता ऑप्शन नंबर बी कडे वळूया आपण. ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी काय म्हणते, निगेशन क्यू. इथे लिहूया आपण निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. बरोबर पहा आपण इथे व्हॅल्यू काढलेल्या आहे निगेशन आणि पी च्या ऑलरेडी. आता पहा निगेशन क्यू कडून आपल्याला निगेशन पी कडे बघायचं आहे इम्प्लाइज म्हणजे. आता इथे आपल्याला टी एफ कुठे दिसत आहे ते आपल्याला शोधावं लागेल. पहा इथे आपल्याला सेकंड रो मध्ये टी एफ दिसत आहे. पहा निगेशन क्यू कडून निगेशन पी कडे आपल्याला बघायचं आहे, इथे कन्फ्युजन नको. पहा टी कडून एफ कडे बघल्यानंतर आपल्याला इथे एफ मिळणार आणि बाकी सर्व ठिकाणी इथे टी मिळणार. ओके पहा आता हा ऑप्शन बी होता, इथे सुद्धा आपल्याला एकदा एफ मिळालेला आहे, म्हणजे ऑप्शन नंबर बी हे सुद्धा आपला आन्सर नाही आहे. आता ऑप्शन नंबर सी कडे आपण वळूया. आता पहा इथे आहे ऑप्शन नंबर सी मध्ये क्यू इम्प्लाइज पी. क्यू इम्प्लाइज पी आपण ऑलरेडी काढलेला आहे आणि त्यानंतर इथे मी विचारलेलं आहे निगेशन पी
डबल बाय कंडिशनल क्यू पहा, निगेशन पी बाय कंडिशनल क्यू पहा, याची व्हॅल्यू आपल्याला आधी काढावी लागेल, त्यानंतर ऑप्शन सी आपल्याला चेक करता येईल. पहा पहा निगेशन पी बाय कंडिशनल क्यू. आता बाय कंडिशनल साठीचा आपल्याला रूल माहित असायला हवा. बाय कंडिशनल मध्ये जेव्हा टी असणार किंवा एफ असणार तेव्हा त्याची व्हॅल्यू टी येणार, अदरवाइज इट इज फॉल्स. आता बघा निगेशन पी आणि क्यू. आता टी हे बघा, इथे आपल्याला टी दिसत आहे आणि इथे एफ दिसत आहे, म्हणजे इथे येणार टी. ओके, आणि इथे पहा टी एफ टी आहे, म्हणजे इथे येणार एफ. आता ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. आता खाली आपण काढून घेऊ यासाठी रो ऑप्शन नंबर सी साठी. ओके, पहा इथे लिहूया. ऑप्शन नंबर सी आहे आपलं क्यू इम्प्लाइज पी और निगेशन पी बाय कंडिशनल क्यू. पहा म्हणजे ऑप्शन पहा 6, 7 आणि हा 8. ओके, पहा आपल्याला ऑप्शन कॉलम 5 आणि कॉलम 8 चं रिलेशन घ्यायचं आहे ऑर साठी. पहा आता ऑर मध्ये एफ राहणार तेव्हा एफ येणार आणि अदरवाइज इट इज टी. आता पहा ऑब्झर्व करा कॉलम 5 आणि कॉलम 8, इथे तुम्हाला एफ दोन्हीकडे सेम कुठेच दिसत नाही, म्हणजे याची व्हॅल्यू ही टी येणार सर्व रो साठी. ओके, म्हणजे इथे सर्वांची व्हॅल्यू टी आलेली आहे, म्हणजे ऑप्शन नंबर सी हे टॉटोलॉजी आहे. ओके, पहा म्हणजे ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट वन. तुम्ही ऑप्शन नंबर डी सुद्धा चेक करून बघू शकता की ते टॉटोलॉजी येते का. ते तर येणार नाही, कारण की ऑप्शन नंबर सी हे आपलं करेक्ट आन्सर आहे. ओके, तर तुम्ही हे राईट डाऊन करू शकता. यानंतर आपण आपला सेकंड क्वेश्चन बघूया. आपला सेकंड क्वेश्चन हा कर्नाटका सीईटी 2003 मध्ये विचारण्यात आलेला होता. तर तो क्वेश्चन आहे पी अँड निगेशन क्यू अँड निगेशन पी अँड क्यू इज ए. ऑप्शन मध्ये देऊन आहे टॉटोलॉजी अँड कॉन्ट्रडिक्शन अँड कंटिंजन्सी. ओके, तर आपल्याला हे चेक करावं लागेल. त्यासाठी आपण जे दिलेली स्टेटमेंट आहे ती आपण लिहून घेऊया. बघा आपल्याला दिलेलं आहे पी अँड निगेशन क्यू ब्रॅकेटमध्ये अँड ब्रॅकेट निगेशन पी अँड क्यू. पहा अशा प्रकारे आपल्याला हे दिलेलं आहे. आता आपल्याला हे पहा लागेल की हे कशाला इक्विव्हॅलंट येणार, त्यावरून आपल्याला आपला आन्सर मिळेल. आता इथे बघा, तुम्ही हे स्टेटमेंट ऑब्झर्व केलं तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला इथे पी दिसत आहे आणि इथे निगेशन पी दिसत आहे, म्हणजे सेम पी. आणि इथे आपल्याला क्यू दिसत आहे निगेशन क्यू, आणि इथे क्यू दिसत आहे. जर आपण या दोघांना जवळ केलं, पी ला आणि क्यू ला कॉमनला एका ब्रॅकेटमध्ये आणलं तर कदाचित आपल्याला या क्वेश्चनचा आन्सर मिळू शकते. बरोबर, ते आपण लिहून घेऊया. बघा पी अँड निगेशन पी. पहा पी अँड निगेशन पी. ओके, अँड निगेशन क्यू अँड क्यू. आता हे आपण लिहिलं आपलं आन्सर काढण्यासाठी, पण हे कशावरून लिहिलं हे आपल्याला माहित असायला हवं. ते हे आपण लिहिलं बाय असोसिएटिव्ह लॉ. ओके, बाय असोसिएटिव्ह लॉ अँड बाय कम्युटेटिव्ह लॉ. या दोन लॉ वरून आपण अशा प्रकारचे ब्रॅकेट क्रिएट केले इथे, म्हणजे जवळ आणलं जे कॉमन होतं ते. ओके, पहा आता यानंतर आता इथे दिसत आहे आपल्याला कॉमन पी अँड निगेशन पी. यासाठी आपण आता अँड साठी आपल्याला रूल माहित आहे, टी असणार तेव्हाच टी येणार. पण इथे निगेशन आहे, म्हणजे त्या दोघांपैकी जर टी सुद्धा असेल तर एफ होणार आणि एफ असलं तर टी होणार, त्यामुळे याचा आन्सर येणार एफ. ओके, इथे सुद्धा त्याच प्रकारची कंडिशन आपल्याला क्रिएट करून आहे, म्हणून इथे सुद्धा येणार एफ. आणि हे आपण घेतलेलं आहे बाय कॉम्प्लिमेंट लॉ. ओके, तुम्हाला लॉ हे सर्व माहित असायला हवे, तेव्हाच तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. ओके, हा आता इथे एफ अँड एफ आहे. आता एफ अँड एफ, आता टी ची कंडिशन आपल्याला माहित आहे, टी असणार तेव्हाच टी येणार, टी अँड टी असणार तेव्हाच टी येणार. पण इथे तर एफ आहे म्हणजे याचा आन्सर येणार एफ. म्हणजेच एफ म्हणजे काय असते, कॉन्ट्रडिक्शन. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला मिळालेला आहे ऑप्शन नंबर बी, कॉन्ट्रडिक्शन. ओके, अशा प्रकारे आपण सॉल्व्ह केलेला आहे. यानंतर आपण आपल्या लास्ट क्वेश्चन कडे वळूया.
तर यानंतर आपला लास्ट क्वेश्चन हा कर्नाटका CET 2011 मध्ये विचारण्यात आलेला होता. तर आपला क्वेश्चन आहे द निगेशन ऑफ P इम्प्लाइज निगेशन P और Q इज. पहा, तर इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. तर आपल्याला याचं निगेशन काढायचं आहे. ज्याचं निगेशन काढायचं आहे ती व्हॅल्यू आधी आपण लिहून घेऊया. पहा, P इम्प्लाइज निगेशन P और Q. पहा, याचं आपल्याला निगेशन काढायचं आहे. ओके, आपण अशा प्रकारे लिहून घेऊया याला. निगेशन ऑफ P इम्प्लाइज निगेशन ऑफ P और Q. ओके, आता पहा, इथे आपल्याला P इम्प्लाइज Q दिसत आहे. आपल्याला एक रूल माहित आहे, जर P इम्प्लाइज Q असेल, निगेशन ऑफ P इम्प्लाइज Q असेल तर त्याचा आन्सर येणार P अँड निगेशन Q. ओके, आता हे कशावरून आला, तर हे ट्रूथ टेबलवरून येते. तुम्ही हे क्रॉस चेक करू शकता ट्रूथ टेबल काढून की बा या दोघांची व्हॅल्यू ही इक्विव्हॅलंट येते. हे आपल्याला माहित असायला हवं. आता पहा, आता हा रूल आपल्याला इथे अप्लाय करायचा आहे. इथे आपल्याला दिसत आहे P इम्प्लाइज निगेशन P और Q. जर आपण या टर्मला Q कन्सिडर केलं, या प्रकारे Q, या होल टर्मला जर आपण Q कन्सिडर केलं तर हा रूल आपण इथे अप्लाय करू शकतो, कारण हे निगेशन ऑफ P इम्प्लाइज Q आहे आणि आपल्याला काढायचं काय आहे, निगेशन ऑफ धिस टर्म. पहा, तर मग आता निगेशन ऑफ P, इथे निगेशन ऑफ P होल ब्रॅकेट आहे. आता इथे P आलेला आहे फक्त, म्हणजे इथे आपल्याला या P ला फक्त P लिहावं लागेल. त्यानंतर यांनी इथे अँड लिहिलेलं आहे, म्हणजे इथे आपण अँड लिहिणार. नंतर निगेशन ऑफ Q, आता Q साठी आपल्याला ही होल टर्म लिहावी लागेल. पहा, निगेशन ऑफ निगेशन P और Q. पहा, ओके, करेक्ट. आता पहा, आता हे आपण ऍज इट इज लिहिणार आहोत P अँड. आता हा निगेशन आपल्याला ब्रॅकेटच्या आतमध्ये लिहावं लागेल, किंवा हा निगेशन या दोन्ही टर्मला आपल्याला स्टेप बाय स्टेप अप्लाय करावं लागेल. बघा मग, निगेशन ऑफ निगेशन P इथे येणार निगेशन ऑफ निगेशन P, या ऑरचं होणार अँड, आणि इथे येणार निगेशन Q. आता आपल्याला आता पुढची स्टेप करूया. बघा, P अँड. आता निगेशन ऑफ निगेशन कट होणार इथे, आणि इथे येणार फक्त P, आणि इथे येणार अँड निगेशन Q. बाकीचे टर्म आपण ऍज इट इज लिहिलेला आहे. आता इथे बघा, आता याचा आन्सर येणार P अँड निगेशन Q. तर ते कशावरून, तर ते येणार बाय ऍब्झॉर्प्शन लॉ. ओके, बाय ऍब्झॉर्प्शन लॉनी आपण हे फायनल आन्सर इथे काढलेला आहे. हे लॉ तुम्हाला माहित असायला हवे. आता P अँड निगेशन Q हे आपलं आन्सर आलेलं आहे, आणि ते आपल्याला दिसत आहे ऑप्शन नंबर D मध्ये. ओके, म्हणजे ऑप्शन नंबर D इज द करेक्ट वन. तुम्ही हे तिन्ही क्वेश्चन राईट डाऊन करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.